तर शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत. बघा आपला ट्रॅक्टर जसलीन तसला उभा गेल्या आठवड्याभरापासून आणि आपली पिकअप गेली वॉशिंग सेंटरला धुण्यासाठी. बघा आज पण असंच ढगाळ वातावरण आहे. काका झोपलेत तिथं. इकडं बघा कशी मनमानी चालली यांची. कुठं बसत आहे, कोण कुठं तर कोण कुठं तर कोण कुठं. मध्ये बसायला काय आवडत काय माहिती यांना. गेल्या 2 दिवसापासून काही पाऊस आलेला नाहीये, तर रिमझिम काल आली होती थोडी, तरी पण वावर वल्लेचे अजून. ते बघा आपले स्टॉक यार्ड त्या दिवशी जे पावड्यांना दांडे बसून आणले होते ते दिले वरती लटकून. आणि हे बघा पिकअपची बिल कॅप आणि ती कॅन. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारी आपल्याला करायचा राहतो आपल्या मेन चॅनल ऋतुराज लाईव्ह या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड. चला व्हिडिओ अपलोड करून घेऊ. व्हिडिओ काढायसाठी खास माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो मी. जवळपास आमच्या गावापासून 4-5 किलोमीटर लांब आहे. त्याने बोलवलं होतं आग्रह आणि स्वतः बोलवलं होतं का व्हिडिओ काढायला गेलो होतो तिकडे. खूप छान व्हिडिओ आलाय तो पण, तर नक्की चेक करा. तुम्ही हा ब्लॉग पाहत असेल तेव्हा तो व्हिडिओ अपलोड झालेला असेल. सगळं रेडी, व्हिडिओ टायटल थंबनेल सगळं रेडी. फक्त अपलोडिंगला टाकायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. तर चला घेऊ अपलोड करून. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तो अपलोड झाला आहे, तर इंस्टावर स्टोरी पण टाकून देऊ. व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याची. तर मित्रांनो आपल्याला आपली गाय आहे ती द्यायची, आपल्याला दुसरी गाय घ्यायची. त्यामुळे द्यायची आणि ती घ्यायसाठीच आली ती. भाऊ राहिली कस काय गाय. तर मित्रांनो 10:15 वाजले. आपण चाललोय गिन्नी गवत तोडायला आणि लोक गेले. आपली बाई माणसावर धाव होती त्याच्यामुळं ते नाही म्हटले घ्यायला. हे बघा गवत कापता घेतला म्हणून बोटाच्या. तर मित्रांनो 12:15 वाजलेत. आपण आलोय जेवण बिवण करून दुकानावर. पप्पा गेलेत पिकअप घेऊन, त्यांना सर्व्हिस स्टेशनवर सोडलं आणि तिथूनच ते बाहेर गेले पिकअप घेऊन. भाडे वाटते. तर आपण बसलोय मग आज दुकानावरती. तर मित्रांनो हे बघा 1 वाजलाय. आपण चाललोय घरी आपली ओला घेऊन, कारण की पावसाचं वातावरण झालंय. दुकानावर काही काम नाहीये जेव्हा आपण चाललोय. बघा वातावरण झालंय. काय करत तर करो पाऊस आज. बघा आलो घरी. तर मित्रांनो 2:30 वाजलेत आणि तारक मेहता पाहायचं काम चाललंय. आणि इकडं आपली काका बसले, गोळ्या बसले. काका पण दवाखान्यातून इंजेक्शन घेऊन आले. काय दुखत आहे काका? हा कंबरड असं म्हणून. इकडं पोपटला धरलंय CID ने. तर मित्रांनो जवळपास 3 वाजत आलाय आणि नॉर्मल अशी थेंब पडायला सुरुवात झाली. पहिली नीट खाली करून घेतली, कारण की पावसाचा काही भरोसा नाही. अचानक भयानक जोरात येतो. आणि इकडं आपल्या काकांचं काय चाललंय काय माहिती. काय करू राहिली? अंजीर पाव राहिली वाटतं. काय आता भेटणार नाही. पाऊस सगळे किडीचे असतील. तर मित्रांनो आपली लय दिवसाची राहिलेली खडखड आज काम करून घेऊ त्याचं. हे दाते ते पुढं काढून घेऊ. काका काढणार आहे ते. आमच्या पाण्याचा पण जीव चाललाय. कितीचा बसला? 20चा 20-22चा पाना बसलाय. तर हे जुगाड करून राहिले. काका जाम आहे त्याच्यामुळे ताकद नाही लावता येते. त्यामुळे इकडंच नाही यायला पडेल त्याच्या. ऑइल टाकायचं असं हिला फिरवायचंय आणि हिच्याकडून काही फिरणार नाही. ही दर बॉटल मध्ये त्याच्यातलं पाणी पिऊन घे. हे आपला हात तयार जाऊन देऊ. आपण आता जी आपली पाबरीची पेटी म्हणजे पेरणी यंत्राची पेटी तिला पॅक करून घेऊ. पाणी पडून गज नको लागायला तिला. तर फॅटाने बांधायचा प्लॅन कॅन्सल झालाय. नायलन दोरीने बांधू. तर बघा या मापाचाच कागद आहे. आपण दरवर्षी बांधतो हिला असं पावसाळ्यात. आणि या वर्षी पावसाळा लवकर आला. आताच तिची सोय करून टाकू. डायरेक्ट सोयाबीनच्या सीझनलाच बाहेर काढायची. हा पेटी आणि फन वेगळा आहे, फक्त पाबरच नाही. आपण फनाचा आपण काहीच वापर नाही करते, त्याच्यामुळं 2-3 वर्षापासून असंच ठेवले एकत्र. आणि हे बघा आपलं क्रिसमस ट्री. एवढ्या फांट्या परत फुटल्या खालच्या. आता हे छाटायला पडते. आपल्याला जायचंय गँगला पाणी दाखवायला, जनावरांना. आपला स्टोर आपल्याला असंच बादल्यांनी पाणी पाजायला पडणार आहे. यांचे नखरे पा वाज घेईल. त्यांनी पाणी प्यायलं होतं त्याच बादलीत. शेवटपर्यंत पेलीच नाही, तोंड सुद्धा लावलं नाही. झेंड्या भाई पी
भेंडे बाई तिच्यापेक्षा खतरनाक आहे दुप्पट. एव्हा लाईव्ह आहे, अजिबात पेणार नाही, तसेच राहतील पण पेणार नाही. एवढे नखरे यांची. काय करायचं आता? ठीक आहे, इथंच राहू दे. आलो मी भुईमुंगाक जाऊन. आलो आपण चाललोय आता भुईमुंगाक. थोडं सुकलं इथं खायला, थोडे 2-3 टाळ उपटून आणू. पाहू आता ते फास आहे का नाही. दुर्वाताईने काय आणलंय काय माहिती. थेंब पडायला सुरुवात झाली. दुर्वाताईने काय आणले, दुर्वाताईनं गायींसाठी गवत चालवलंय. वावर पण हे पहा असंच, सगळं पाणी वावराचं या कोपऱ्यात जाऊन वावत आहे. पण उतारे आणि असं पण उतारे सगळं इथंच. मग जाऊ आपण आता बांधायला. इकडं पण वल्लय, आपल्याला याच वावराला पलटी द्यायची. सगळी इकडं सुकलंय, फक्त इथंच आहे बा. इथं सगळं पाणी साचत वाढू राहिले थेंब. तर आपण पहिले शेंगा घेऊ आणि पहिले इथून कटू, कारण की वल्ल व्हायची अजिबात इच्छा नाही. ये बा अशा याच्यात काय टिकणारी शेंगा. शेंगा दिसती नाही. थोडं फार टाकलं एवढं. अशा हे बघा काहीच नाही. मोजून 10-5 शेंगा आहे चांगल्या. हे मोठं टाळ दिसतंय, पण याला उपटून पाहू. हे मोठं झाड दिसतंय, याला उपटून पाहूया बा केवढे काय आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. 2-3 आहे वाटतं, नाही एकच आहे. नाही 2, त्याचं अर्धच सोन उपटलं गेलं. काहीच नाही आहे बघा, काहीच नाही. याला पण 10-5 शेंगा आहे. या वल्ल्या असल्यामुळे खाता पण येते नाही नीट. पावसाने आमची तर हालत टाईट केली. तुमच्या काय आहे का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. हो आता उपटायला ताक वावर उपटील, तिडवर नेता आलं पाहिजे मला. चला निघू. 4 टाळ घेतले, चला जाऊ घरी. तर मित्रांनो 4 टाळांमधून 4 शेंगा खाल्ल्या आपण. सगळ्या एका व्यांकाचे. काही इथं मोबाईल पाहू राहिली. 3:30 वाजले. 742 XT. तर मित्रांनो 4 वाजत आले आणि आपण पितोय चहा. आपण चहा पिऊ राहिले, त्यांचा झाला पिऊ. आपली पिकअप पण आली. 4:15 वाजले. पावसामुळे आपण आज लवकर चाललोय. यांची टी काढून ठेवू. गवत बिवत कापू, घास बीस कापू सकाळसाठी घास. तर मित्रांनो 4:30 वाजले आणि आपलं जनावरांचं आवरून झालंय. विजा चमकत होत्या म्हणून फोन घरात ठेवून दिला होता. तर मित्रांनो आज कुठेतरी जाऊन वावर सुकली होती, ते परत आज वल्ले झाली. श्रावण महिन्यासारखा पाऊस रिमझिम चालू राहिली. श्रावण पायच चालू आहे जस काही. आता कुठं उघडले, इथे रिमझिम चालूच होती नॉर्मल. परत आता उद्या काहीच करता नाही येणार. आपल्याला शेणखत भरायचंय, पण काय आता परत आराम कर भाऊ आज, नाही तर उद्या तुला असतं थोडंफार काम. तर अशाच काहीशा वातावरणात आजचा आपण ब्लॉग इथेच समाप्त करू. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. काका गेले जनावर बांधून गावात, आणि चला मग आपण शेण बिन काढून घेऊ.